दैत्यराज बळी, देव आणि दानवांमध्ये समुद्र मंथनातून निघणाऱ्या रत्नांबाबत जो निर्णय झाला होता, आपण त्याचे पालन केले नाही. म्हणून आता जी अट आम्ही घालू ती आपल्याला मान्य करावी लागेल. ते शक्य नाहीये. अट अशी असली पाहिजे ज्याचे पालन करणे शक्य असेल. आपण विषप्राशन करू शकता नाही ना? ही तर प्रत्येकाच्या नशिबाची बाब आहे. जर ठरल्याप्रमाणे समुद्र मंथनातून निघणाऱ्या पहिल्या गोष्टीवर आमचा अधिकार असता तर कदाचित समुद्रातून विषाऐवजी अमृत निघाले असते. या सर्व गोष्टी सर्वात पहिले आम्हा दोघांसमोर एकत्रित केले जातील आणि मंथन कार्य संपल्यावर सगळ्या गोष्टी अर्ध्या अर्ध्या असुर आणि देवांमध्ये बरोबरीने वाटल्या जातील. जर गुरुदेवांनी हा निर्णय घेतला असेल तर आमची त्याला सहमती आहे. चला देवेंद्र, मंथन आरंभ करूया.